नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये मेडिकल इंजिनिअरिंग कोर्स करताचे लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये जो चौथा राऊंड होता आहे ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा, अदर स्टेट कोट्याचे काही वॅकन्सीचे राऊंड होणार आहेत। एमबीबीएस बीडीएस कोर्स करते बीएमएस कोर्सचे पण काही राऊंड होणार आहेत। त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे जेई मेन्स 2026 ची जी एग्जाम होणार आहे फर्स्ट 2026 ला जानेवारी महिन्यातली, त्याचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले। त्याचं डिटेल्स अपडेट या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक सबस्क्राइब जास्तीत जास्त फॉरवर्ड करा। तर यामध्ये महत्त्वाचा पार्ट म्हणजे जेई मेन्सचं 2026 चे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे। जानेवारी महिन्यात जेई फर्स्ट आणि जेई सेकंड म्हणजे दोन होत असतात, त्यातल्या फर्स्ट एक्झामचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे। या रजिस्ट्रेशन करता आपल्याला 10वीची मार्कशीट, रिपीटर असताल तर 12वीची मार्कशीट लागेल, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तुमची विद्यार्थ्याची सही, त्याचबरोबर आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा बाहेर देशात जाणारा पासपोर्ट यापैकी कोणतेही चालेल। त्याचबरोबर एक नवीन अपडेट आलेला आहे की प्रत्येकाचा विद्यार्थ्याचा स्वतः फॉर्म भरणं गरजेचं आहे, कारण लाईव्ह फोटो लागणार आहे विद्यार्थ्याचा आणि सेंट्रल कास्टचा तुमचा नंबर लागणार आहे, त्यामुळे सेंट्रल कास्ट पण काढणे गरजेचं आहे। आणि 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपल्याला याचं रजिस्ट्रेशन जेई मेन्सच्या फर्स्ट सेशनचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, जे की जानेवारी महिन्यात होणार आहे। त्याचबरोबर ऑल इंडिया कोठ्यामध्ये एमबीबीएस आणि बीडीएस करता स्टे वॅकन्सी राऊंडचं रजिस्ट्रेशन चालू आहे। हे 9 नोव्हेंबर 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन स्टे वॅकन्सी राऊंडचं करता येते। ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले आणि कुठेही कॉलेज मिळालं नाही अशांना करायची गरज नाही, पण ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी करू शकतात। आणि या स्टे वॅकन्सीला ज्या रिक्त जागा आहेत याकरता हे रजिस्ट्रेशन आहे आणि 9 नोव्हेंबर पर्यंत चॉईस फिलिंग पण आहे संध्याकाळी 11:55 पर्यंत। पण आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला चॉईस फिलिंग करता वेळेस आपण पुढच्या वर्षी या प्रक्रियेत राहायचं असेल तर हवे तेच कॉलेज टाका। मिळालेल्या कॉलेजला जर जॉईन नाही झाला तर भविष्यातील नीट परीक्षेत पण आपल्याला राहता येणार नाही किंवा नीट परीक्षा देऊन उपयोग होणार नाही पुढच्या वर्षी। त्यामुळं हा स्टे वॅकन्सी राऊंडचा नियम आहे ऑल इंडियाचा, तर ऑल इंडियात रजिस्ट्रेशन करता वेळेस त्याचा विचार करावा। तर ज्यांना पण एमबीबीएस बीडीएस ऑल इंडिया कोठ्यात पाहिजे आहे, एम्स कॉलेजला ज्या जागा रिक्त असतील, डिमला पण आहेत आणि ऑल इंडियातल्या गव्हर्नमेंट काही कॉलेजला रिक्त जागा आहेत। यावर्षी कमी प्रमाणात आहेत पण आहेत रिक्त थोड्याफार। त्याचबरोबर बाहेर कर्नाटक राज्य बाजूचं आपलं महाराष्ट्राच्या, तिथे एमबीबीएस बीडीएस तसंच बीएमएसचा स्टे व्हॅकन्सी राऊंडचं चॉईस फिलिंग स्टार्ट झालंय। भारतामध्ये सगळ्यात अगोदर स्टेट कोणतं चॉईस फिलिंग सुरू करत असेल तर ते कर्नाटक स्टेट आहे आणि 6 नोव्हेंबर 2025 ला हे चॉईस फिलिंग ऑप्शन एंट्री चालू झालेली आहे। ज्यांना पण कर्नाटक राज्यामध्ये कमी फीवर आपल्याला पॅकेजवर बीएमएस पाहिजे असेल, ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले त्यांनी नक्कीच चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे। याचबरोबर ज्यांना पण एमबीबीएस पाहिजे, कमी पॅकेजवर पाहिजे, तर राजस्थान स्टेटमध्ये एक रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, एक झालेलं आहे। कमी पॅकेजवर 1 कोटीच्या आत ज्याचं बजेट असेल अशांना पण रजिस्ट्रेशन परत करता येणार आहे। त्याचं डिटेलिंग करता आमचा 94 22 55 33 60 या नंबरवर आपण संपर्क करू शकता, ज्यांना इंटरेस्टेड आहेत, जे नीट क्वालिफाय आहेत असे विद्यार्थी। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बीपीटीएच, बीओटीएच, बीएसएलपी हे कोर्स करताचा राऊंड थर्ड राऊंड लागलेला आहे आणि याचं 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत मिळालेल्या कॉलेजला आपल्याला जॉईनिंग करायचं आहे। ज्यांना कॉलेज मिळाले ते क्लोज झाला तिथंच, ज्यांना मिळालं नाही त्यांनाच फोर्थ राऊंड आहे। एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस या सर्व कोर्स करता महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन ओपन होत नाही। बीपीटीएस करता पण यांना सर्व कोर्स करता आपल्याला ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि थर्ड राऊंड पर्यंत ज्यांना कॉलेज अलाउड झालं नाही, म्हणजे कुठेही जॉईन नाहीत किंवा अलाउड झालं नाही थर्ड राऊंडला, अशा विद्यार्थ्यांना पुढील भविष्यातला स्टे वॅकन्सी राऊंड राहणार आहे। स्टे वॅकन्सीला फक्त एकदा चॉईस फिलिंग राहणार आहे। स्टे वॅकन्सी 1, 2, 3, 4 काही पण होतील भविष्यात, तर ते जो फर्स्ट होणार आहे आता भविष्यात ती चॉईस फिलिंग कंटिन्यू होणार आहे। आतापर्यंत प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग होती, यापुढे स्टे वॅकन्सी राऊंडला एक वेळेसच चॉईस फिलिंग आणि पुढचे स्टे वॅकन्सी कम्प्लिटली आपले जे त्या चॉईस फिलिंगवरच आधारित आहेत। त्यामुळे हवे ते कॉलेजच यापुढे पण टाका आणि ज्यांना आता बीपीटीएच कॉलेज अलाउड झाले त्यांनी जॉईन व्हा। स्टे वॅकन्सी राऊंडला त्यांना चान्स आहे, ज्यांना कॉलेज अलाउड झालं नाही आतापर्यंत
MBBS BDS प्रक्रियेत ज्यांनी थर्ड राऊंडला कॉलेज अलाउड झाले, जॉईन नाही झाले, त्या प्रक्रियेत बाहेर पडलात. BMS BHMS कॉलेज अलाउड झालं, जॉईन नाही जॉईन झाला, त्या प्रक्रियेतून बाहेर पडलात. पण हे महाराष्ट्र स्टेटमध्ये तसंच BPTHला पण आहे. आपण कॉलेज अलाउड झालं नाही जॉईन झाला तर BPTHच्या महाराष्ट्र स्टेटमधून बाहेर पडतात. बाहेर राज्यात आपल्याला या कोर्सला संधी आहे किंवा ऑल इंडियात पण संधी आहे जर आपण जॉईन नाही झालात तर या पद्धतीत हे लेटेस्ट अपडेट आहे. आणि आपल्याला काय हवे असेल अजून तर नक्कीच आपल्याला कॉमेंट्स करून विचारू शकता. धन्यवाद.